न्यू ट्रेंडिंग स्लीव्ज आपल्याला तयार करायची आहे डिझाईनची। इथं मी 4 फोल्ड कपडा घेतलेला आहे। 9.5 इंच इथं बाहीची उंची टाकलेली आहे। 9 इंचाची रेडी ठेवायची आहे। अर्धा इंच खालच्या साईडनं शिलाईत दाबण्यासाठी घेतलेला आहे। वरच्या साईडनं 9 इंचावरती मार्किंग करून दंड घेराची आता खालच्या साईडनं मी मार्किंग केलेली आहे 5 इंचावर। त्यानंतर 7 इंचावर एक मार्किंग केली मोंडा खोलीच्या साईडने। त्यानंतर गोल आकार देऊन बाहीचा आकार मी असा शेप तयार करून घेतलेला आहे। तुम्ही सुद्धा तुमच्या बाहीचे माप टाकून ह्या पद्धतीने करू शकता। इथं 3 इंचावर मोंडा खोली घेतलेली आहे। छान असा बाहीचा आकार देऊन बाही आता मी इथं कट करून घेतली। त्यानंतर इथं बाहीचा मध्य काढलेला आहे। त्यानंतर आता बघा बाहीच्या मधोमध 1.5 इंचावरती एक मार्किंग करून घेतली। त्यानंतर रुंदीला सुद्धा 1.5 इंचावरती एक मार्किंग करून घेतली आणि इथे एक चौकोन तयार करून छान असा याला गोल आकार देऊन घेतलेला आहे। तर हा आपल्याला दंडावरती खालच्या साईडने कोपऱ्यावर गोल आकार देऊन घेतलेला आहे। तिथं आपल्याला डिझाईन तयार करायची आहे तिथं। तर बघा आता असं दोन्ही साईडने जी मार्किंग अलगदपणे उमटलेली आहे तिला आता मी घट्ट करून घेतलेला आहे। आणि आता खाली ब्लाऊज पीसचा कपडा ठेवून त्यावरती आपलं अस्तर ठेवून घ्यायचं आहे। जशी आपण मार्किंग केली तशी आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे। जशी मार्किंग केली त्या पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची पहा आपल्याला ह्या पद्धतीनं। आता जिथपर्यंत आपण मार्किंग करेल तिथं थांबून सुई आतल्या साईडला ठेवायची आणि जसा आकार दिलेला आहे त्या आकाराप्रमाणे आपल्याला त्यावरती शिलाई टाकायची। जेव्हाही मशीन आपण थांबून आकार बदलू तेव्हा सुई कधीही खालच्या साईडनं असली पाहिजे। तर पहा ह्या पद्धतीने आतल्या साईडने थोडा कपडा अंतर सोडून बाकीचा कपडा मी इथं कट करून घेतलाय। त्यानंतर असे कैचीने छोटे इथं कट देऊन घेणार आहे, म्हणजे की फोल्ड केल्याच्या नंतर आरामशीर हा कपडा फोल्ड झाला पाहिजे आणि छान अशी फिनिशिंग आली पाहिजे। तर पहा आता याच्यावरती मी छान दंड घेराच्या साईडने शिलाई टाकून घेणार आहे। पूर्ण याच्यावर आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे। तर सर्व माझ्या नवीन मैत्रिणींना मी सांगू इच्छित आहे की नवीन चॅनलवर जर असाल, नवीन तुम्ही क्लास करत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर सुद्धा करा। तर बघा ह्या पद्धतीने पूर्ण शिलाई आता आपल्याला टाकून घ्यायची आहे। तर नवीन मैत्रिणींना शिकण्यासाठी खूप सोप्या पद्धतीने आपल्या चॅनलवरती बरंच काही शिकल्या जाते। स्टिचिंग टिप्स तुम्हाला दिल्या जातात। तर तुम्ही जर बेल आयकॉनला क्लिक केलं, सबस्क्राईब चॅनलला करून घेतलं तर नवीन जे व्हिडिओ मी अपलोड करते त्याचा मेसेज तुमच्यापर्यंत येईल, त्याच्या अपडेट तुम्हाला भेटत राहतील। त्यासाठी बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करायचे आणि छानशी एक कमेंट करायला विसरायचं नाही बरं का मैत्रिणींनो। तुमची कमेंट खूप प्रोत्साहन देते मला व्हिडिओ बनवण्यासाठी। तर चला मग आता समोर काय करायचे आपण बघूया। तर आता इथं मी साईडचा जो एक्स्ट्रा ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो इथं पूर्णपणे कट करून घेतलेला आहे। खूप सुंदर आकार देऊन आपली ही बाही मी तयार करून घेतली। घातल्याच्या नंतर खूप छान याला लुक येतंय। तर पहा इथं मी सिंपल अशी लेस बाहीला लावून घेणार आहे। ब्लाऊजची सुद्धा लेस होती पण ती थोडी जाड होती त्यामुळे मी इथं वापरलेली नाही। तर तुम्ही वापरू शकता। मी इथं जशी बॅक नेकला लावलेली आहे तशीच लेस आपल्या इथं बाहीला लावलेली आहे। तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने लावून घेऊ शकता। तर छान असा आकार देत आपली पूर्ण लेस लावून इथं झालेली आहे। तर आपल्याला आता पुढची प्रोसेस काय करायची तर ते बघत राहा। तर आता आपल्याला इथं छान एक्स्ट्रा धागे दोरे जे आहेत ते कट करून घेतलेत। नंतर इथं आपल्याला बघा एक 6 इंचाची दोरी इथं कट करून घ्यायची आहे दोन्ही बाहीसाठी। तर आता याला मी छान असे लटकन तयार करून घेणार आहे। त्यासाठी मी इथं चौकोन कपडा कट करून घेते। पहा तुम्ही ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता। दोन्हीही बाह्यांचा कपडा मी इथं कट करून घेतलेला आहे लटकन बनवण्यासाठी। तर ह्या दोरीला आपल्याला दोन्ही साईडना ह्या पद्धतीने लटकन तयार करून घ्यायचे। पहिला चौकोन करायचा आहे, त्रिकोण केल्याच्या नंतर परत त्याला 4 फोल्ड करून ह्या पद्धतीने इथं रफ करून अशा पद्धतीने हे लटकन तयार करून घ्यायचे। तर पहा दुसऱ्या साईडने सुद्धा ह्याच पद्धतीने आपल्याला लटकन तयार करून घ्यायचे। छान अशा आपले दोन्हीही लटकनला शिलाई टाकून झाली। एक्स्ट्रा जो लटकनचा कपडा आहे तो कट करून घेतलाय आणि खूप सुंदर अशा आपले इथं छान नाजूक लटकन तयार झालेले आहेत। तुम्हाला जर मोठी साईजमध्ये आवडत असेल तर तुम्ही मोठ्या साईजमध्ये सुद्धा लटकन तयार करून घेऊ शकता। आता आपण इथं रफ करून घेऊया। छान असं लॉक करून घ्यायची शिलाई आणि ही दोरी आपल्याला याला अटॅच करून घ्यायची आहे।
तर खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो. तुम्हालाही व्हिडिओ आवडला तर शेअर करा तुमच्या मैत्रिणींना आणि छान अशी कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्हाला नवीन नवीन जर असेच व्हिडिओ पाहायचे असेल, शिकायचे असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर खूप सुंदर अशी बाही आपली तयार झालेली आहे. कशी वाटली नक्कीच सांगा. तर इथं आपण याला फुलाचा आकार देऊन छान अशी दोरी इथं बांधून घेऊया. आणि ही आहे 9 इंचाची रेडी स्लीव्स तयार झालेली आहे. खूप सुंदर असं लुक याला आलेला आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मैत्रिणींचे मनापासून आभार. सर्वांना श्री स्वामी समर्थ. भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.